नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलला. आपली बॅच जी की असिस्टंट टाउन प्लॅनरची बॅच आहे ती सध्या रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्ममध्ये अवेलेबल आहे आणि त्याचे लेक्चर्स हे एके इंजिनिअरिंगला अकॅडमीला अवेलेबल्स आहेत. तर ज्यांना कुणाला ते बॅच घ्यायची आहे किंवा तशा पद्धतीने ॲडमिशन करायची आहे तर तुम्ही माझ्या नंबरवर किंवा अक्षय सरांच्या नंबरवर कॉल करू शकता किंवा तुमच्या क्वेरीज असतील त्या विचारू शकता. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे ते रिलेटेड टू द ATP पेपर जो होता 2018चा त्याच्याशी रिलेटेड आहे. कारण काय की हा जो पार्ट आहे 2018चा किंवा एखादा आयडियल पेपर ज्या वेळेला मी विचारात घेतो किंवा ज्या वेळेला असिस्टंट टाउन प्लॅनर किंवा टीपीचा ज्या वेळेला पेपर किंवा एका आयडियल पेपर विषयी जर का मी विचार करत असेल तर साधारणतः फ्लोर स्पेस इंडेक्स किंवा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया आणि प्लॉट एरिया याचा पार्ट त्यामध्ये असणं हे गरजेचं आहे किंवा असेलच, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि UDCPRचा जर का पार्ट बघितला तर या गोष्टी तिथे असणं किंवा आपण ज्याला बेसिक FSI बोलतो, बिल्टअप एरिया बोलतो, कार्पेट एरिया बोलतो, सुपर बिल्टअप एरिया बोलतो, हा पार्ट तिथे असेल. आणि त्याच अनुषंगाने आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्यावरची न्यूमेरिकल स्टडी करता येईल. म्हणजे 2018ला जे काही न्यूमेरिकल विचारले होते रिलेटेड टू द FSI किंवा प्लॉट कव्हरेज किंवा पर्सेंटेज ऑफ कव्हरेज किंवा ग्राउंड कव्हरेज शी रिलेटेड हे क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत किंवा त्या संबंधित बाकीचे सुद्धा क्वेश्चन्स आपण आज बघूया. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की फ्लोर स्पेस इंडेक्स काय आहे. आपण याला दोन कंडिशन मध्ये ओळखतो, एक तर फ्लोर स्पेस इंडेक्स ज्याला आपण FSI बोलतो और फ्लोर एरिया रेशो FAR सुद्धा बोलतो. बरोबर. ऍक्च्युली दोघांचाही अर्थ एकच आहे. दाखवताना दोन्ही गोष्टी वेगळ्या पद्धतीत दाखवल्या जाऊ शकतात किंवा त्या दाखवल्या जातात सुद्धा, पण दोन्ही गोष्टीचा अर्थ हा एकच आहे. या दोन्ही गोष्टी रिलेट करतात डायरेक्टली प्लॉट एरिया अँड बिल्टअप एरिया सोबत. बरोबर आहे. आणि दोन्ही गोष्टी ह्या रिलेट करतात प्लॉट एरिया आणि बिल्टअप एरिया सोबत. आता हा जो रेशिओ आहे किंवा हा कोणत्या पद्धतीचा रेशिओ आहे, कशी कंडिशन्स असेल हे आपण पुढे बघणारच आहोत. पण त्याआधी काय की फ्लोर स्पेस इंडेक्स इज द रेशिओ बिटवीन द अवेलेबल एरिया ऑन द फ्लोर्स. इट इज नथिंग बट द बिल्टअप एरिया. यालाच आपण काय म्हणू, बिल्टअप एरिया ऑफ द बिल्डिंग टू द ऍक्च्युअल एरिया ऑफ द प्लॉट ऑफ अ लँड. त्यालाच आपण प्लॉट एरिया बोलतो. बरोबर. सो अशा पद्धतीचा हा रेशिओ म्हणजेच फ्लोर स्पेस इंडेक्स हा दिला जातो. यालाच मी जसं तुम्हाला सांगितलं की यालाच तुम्हाला फ्लोर एरिया रेशिओ सुद्धा ओळखला जातो, जो की इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज आपल्याला घ्यायचा आहे किंवा याचा यूज कसा करायचा आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावर माहित पडेलच. सो इट इज ऑल्सो नोन ॲज फ्लोर एरिया रेशिओ, दॅट इज द रेशिओ बिटवीन द सम ऑफ ऑल फ्लोर्स अँड द एरिया ऑफ प्लॉट ऑफ द लँड. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघायची आहे की कव्हरेज कशा पद्धतीने आपण प्रोव्हाइड करतो किंवा नंबर ऑफ फ्लोर्स ज्या वेळेला प्रोव्हाइड करतो त्यावेळेला कशा पद्धतीचे नंबर ऑफ फ्लोर्स आपण या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये प्रोव्हाइड करतो हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे काय, इन केस तुम्हाला ज्या इमेजेस तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्यासाठी असं मानून चला की फ्लोर स्पेस किंवा FSI हा एक आहे. आता एक जर का FSI असेल तर अशा कंडिशन मध्ये जर का तुम्ही प्रॉपर लक्ष देऊन बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, या कंडिशन मध्ये काय दाखवलेलं आहे. इथे तुम्हाला एक दिसेल की या एरिया ऑफ लँडवर किंवा मी याला प्लॉट एरिया सुद्धा म्हणतो, या प्लॉट एरियाला तुम्हाला दोन फ्लोर्स दाखवले आहेत. बरोबर आहे. दोन फ्लोर्स दाखवलेले आहेत. यस. म्हणजेच इथे काय झालंय, 50% ऑफ FSI इथे युटिलाइज केला असेल आणि 50% ऑफ FSI इथे युटिलाइज केला असेल. मानून चला जर का प्लॉट 1000 स्क्वेअर फीट आहे किंवा स्क्वेअर मीटर आहे, हा प्लॉट एरिया जर का 1000 स्क्वेअर मीटर असेल आणि FSI हा 1 दिलेला आहे तर ऑब्व्हियसली बिल्टअप एरिया सुद्धा काय होणार,
1000 येणार. 1000 जर का 2 स्टोरीमध्ये किंवा 2 फ्लोअर्समध्ये ग्राउंड फ्लोअर प्लस फर्स्ट फ्लोअरमध्ये जर का मी युटिलाइज करत असेल तर त्यामध्ये एक लक्षात येईल 50% इथे युटिलाइज करणे म्हणजेच 500 स्क्वेअर मीटर मी या फ्लोअरला युटिलाइज करतो आणि 500 स्क्वेअर मीटर मी या पर्टिक्युलर फ्लोअरला युटिलाइज करतो. या कंडिशनमध्ये जर बघितलं तर एरिया ऑफ लँड जो काही असेल बिल्टअप एरिया हा एकच फ्लोअरचा दिसतोय म्हणजे 100% ऑफ FSI 100% ऑफ FSI इथे युटिलाइज झालेला आहे हे लक्षात येत आहे. किंवा बिल्टअप एरिया हा एकाच फ्लोअरमध्ये युटिलाइज झालेला आहे. आता तुम्ही या कंडिशनमध्ये म्हणाल की सर एरिया ऑफ लँड आणि एकाच याच्यात जर का केलं FSI 1 आहे तर मग त्याला सेटबॅक किंवा मार्जिनल डिस्टन्स हे असणारच आहे ऑब्व्हियसली. पण त्या केसमध्ये हे फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की बाबा रे पर्सेंटेज ऑफ ग्राउंड कव्हरेज हा कसा डिफाईन केला जातो किंवा कोणत्या पद्धतीत त्याला युटिलाइज केलं जात असतं. या केसमध्ये जर बघितलं एरिया ऑफ लँड जी असेल आणि 3 फ्लोअर आहे म्हणजे ऑब्व्हियसली विचार केला तर 33.33% प्रत्येक फ्लोअरला दिलेला आहे आणि या पद्धतीने याला युटिलाइज केल्या गेलेलं असेल. बरोबर आहे. म्हणजेच काय 100% युटिलाइज केला गेलेला असेल. कारण ऍट द लास्ट मानून चला की आपल्याकडे 1200 स्क्वेअर मीटर एवढी प्लॉट एरिया आहे मल्टिप्लाइड बाय तुम्ही FSI केला म्हणजे बिल्टअप एरिया झालाय 1200 स्क्वेअर मीटर आणि या 1200 स्क्वेअर मीटरच्या संदर्भात जर का आपण कंडिशन बघितली तर नंबर ऑफ फ्लोअर जर का 3 द्यायचे असेल तर ऑब्व्हियसली हा 400 स्क्वेअर मीटर मध्ये असणार, हा पण 400 स्क्वेअर मीटर मध्ये असणार आणि हा पण 400 स्क्वेअर मीटर मध्ये असणार. अशा पद्धतीने युटिलाइज केले. जर का लास्ट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे 1 2 3 4 आणि 5 फ्लोअर्स आहेत. एरिया ऑफ लँड जेवढी असेल 5 कंडिशन मध्ये दिलाय म्हणजेच काय 20% ऑफ FSI 20% ऑफ FSI 20% ऑफ FSI प्रत्येक फ्लोअरला युटिलाइज करण्यात आलेला आहे. बरोबर. एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं तर एरिया ऑफ प्लॉट जर का 1000 असेल 1000 स्क्वेअर मीटर असेल आणि या 1000 स्क्वेअर मीटरच्या संदर्भात जर का तुम्ही 20% म्हणजेच FSI 1 आहे ऑब्व्हियसली बिल्टअप एरिया 1000 स्क्वेअर मीटर येणार आणि 1000 तुम्हाला 5 कंडिशन मध्ये जर का डिवाइड करायचा झाला ग्राउंड फ्लोअर प्लस 4 फ्लोअर और 5 स्टोरी मध्ये जर का डिवाइड करायचा झाला ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार 200 200 200 200 आणि 200 अशा पद्धतीने तुम्ही याला युटिलाइज कराल. सो ग्राउंड कव्हरेज विच इज व्हेरी मच रिलेटेड टू द प्लॉट एरिया. लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट की ग्राउंड कव्हरेज जो आहे हा प्लॉट एरियाशी रिलेट करतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढचे न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व्ह करायचे आहे. ज्यामध्ये पहिली कंडिशन्स अशी आहे मित्रांनो की फ्लोअर स्पेस इंडेक्सच्या संदर्भात तुम्हाला फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे की हा साधारणतः हा फॉर्म्युला आहे टोटल प्लॉट एरिया मल्टिप्लाइड बाय FSI जर केला तर टोटल बिल्टअप एरिया मिळतो. येस ऑर नो. किंवा या केसमध्ये मी FSI इज इक्वल्स टू बिल्टअप एरिया डिवायडेड बाय प्लॉट एरिया असं सुद्धा म्हणू शकतो. यस. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हणतायत बघा. फर्स्ट क्वेश्चन मध्ये व्हॉट विल बी द बिल्टअप एरिया प्लॉट हॅव्हिंग द FSI 1.5 म्हणजेच त्या केसमध्ये फ्लोअर स्पेस इंडेक्स हा दिलाय मित्रांनो हा दिलेला आहे 1.5 आणि टोटल प्लॉट एरिया दिलाय टोटल प्लॉट एरिया दिलेला आहे तो म्हणजे 120 स्क्वेअर मीटर. बरोबर. ऑब्व्हियसली FSI दिलाय टोटल प्लॉट एरिया दिलाय तुम्हाला त्यांनी बिल्टअप एरिया विचारलाय सो ऑब्व्हियसली बिल्टअप एरिया विल बी द FSI multiplied by total plot area that is 1.5 multiplied by 120 obviously answer will get 180 square meter. Clear? आणि एक सिंपल न्यूमेरिकल होतो जे की तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकत होते या पर्टिक्युलर फ्लोअर स्पेस इंडेक्सच्या कंडिशन मध्ये. बरोबर. यानंतरच्या केसमध्ये बघा
नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय मित्रांनो, व्हॉट विल बी द प्लॉट एरिया इफ द बिल्टअप एरिया इज 700 स्क्वेअर मीटर. म्हणजेच त्यांनी बिल्टअप एरिया जो आहे हा 700 स्क्वेअर मीटर दिलेला आहे, 700. आणि FSI जो दिलाय परमिसिबल FSI हा दिलेला आहे 0.5. लक्षात घ्या किती 0.5. आणि प्लॉट एरिया विचारलाय. ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे की टोटल बिल्टअप एरिया इज इक्वल्स टू FSI मल्टिप्लाइड बाय टोटल प्लॉट एरिया. दॅट इज टोटल बिल्टअप एरिया दिलाय 700 is equals to 0.5 multiplied by total plot area and answer is total plot area मिळणार तुम्हाला 1400 स्क्वेअर मीटर. गॉट इट. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, खूप इझी पद्धतीने मी हे शो करतोय किंवा खूप इझी दिलेलं आहे. ओके, यानंतर बघा नेक्स्ट न्यूमेरिकल आहे की तुम्हाला मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज फाइंड आउट करायचं आहे किंवा नंबर ऑफ फ्लोअर्स फाइंड आउट करायचे. आता खरं तर नंबर ऑफ फ्लोअर्स फाइंड आउट कसे केले जातात त्यासाठीचा फॉर्म्युला मी तुम्हाला इथे मेन्शन केलाय. नंबर ऑफ फ्लोअर्स इज इक्वल्स टू टोटल बिल्टअप एरिया अपॉन मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज. ओके, टोटल बिल्टअप एरिया डिवायडेड बाय मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज इज इक्वल्स टू नंबर ऑफ फ्लोअर्स. या न्यूमेरिकल मध्ये मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज एरिया दिलाय आणि या संदर्भात तुम्हाला पुढचे काही न्यूमेरिकल्स जे आहे जसं की 2018चं एक न्यूमेरिकल आहे जो की क्वेश्चन नंबर 60 आहे. पेपर सेट ए जर बघितला इथे तुम्हाला एक क्वेश्चन विचारला मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज इज 50%. आणि इथे बरेचसे स्टुडंट्स हे कन्फ्यूज झाले होते की बाबा रे मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज काय आहे किंवा मॅक्झिमम परमिसिबल कव्हरेज काय आहे, मॅक्झिमम परमिसिबल ग्राउंड कव्हरेज काय, या संदर्भात बरेचसे स्टुडंट कन्फ्यूज झाले होते. किंवा पुढचाही क्वेश्चन होता या संदर्भात की एक फ्लोअर एरिया रेशिओ दिला होता आणि एरिया ऑफ झोन फॉर 4:1 फ्लोअर एरिया रेशिओ दिला होता आणि अशा पद्धतीने एक क्वेश्चन विचारला होता ATP 2018ला क्वेश्चन नंबर 57च्या संदर्भात. हा सुद्धा आपण प्रॉपर बघणार आहोत, कंडिशन मध्ये याला सॉल्व्ह करून दाखवणार प्रॉपरली. पण त्याआधी या क्वेश्चनला बघा, हाऊ मच फ्लोअर कॅन बी कन्स्ट्रक्टेड इन द बिल्टअप एरिया इज 800 स्क्वेअर मीटर. त्यांनी काय केलंय, बिल्टअप एरिया दिलेला आहे 800 स्क्वेअर मीटर आणि मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज दिलाय 100 स्क्वेअर मीटर. मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज दिलेला आहे, ओके, हे दिलाय 100 स्क्वेअर मीटर. लक्षात घ्या, बरोबर. आता सिंपल न्यूमेरिकल आहे, यामध्ये कोणत्याही पद्धतीचं मी कन्फ्युजन ठेवलं नाही किंवा अशा पद्धतीने तयार केलंय की जिथे कन्फ्युजन नसणार, इझिली तुम्हाला आन्सर मिळेल. पण हेच जर का न्यूमेरिकल तुम्ही इथे बघितलं तर कदाचित तुम्ही लोक थोडे कन्फ्यूज व्हाल. आता इथे हेच तेच न्यूमेरिकल आहे, कंडिशन तीच राहील पण थोडी कन्फ्युजन आहे. ज्या संदर्भात इथे न्यूमेरिकल आहे, हाऊ मच फ्लोअर कॅन बी कन्स्ट्रक्टेड इन द बिल्डिंग अप एरिया इज 800 स्क्वेअर मीटर आणि मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज इज 100 स्क्वेअर मीटर. या कंडिशन मध्ये बघा नंबर ऑफ फ्लोअर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो नंबर ऑफ फ्लोअरच्या कंडिशन मध्ये सिंपल आहे, नंबर ऑफ फ्लोअर्स इज इक्वल टोटल बिल्टअप एरिया, टोटल बिल्टअप एरिया मी शॉर्टकट लिहितोय आणि डिवायडेड बाय मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज म्हणजेच काय, प्लॉट कव्हरेज. सो टोटल बिल्टअप एरिया दिलाय 800 डिवायडेड बाय मॅक्झिमम प्लॉट दिलाय 100 म्हणजे 8 नंबर्स ऑफ फ्लोअर्स येतील, बरोबर आहे. और G+7 सुद्धा म्हणू शकता. यस, सिंपल होतं, खूप सिंपल होतं. ओके, म्हणजे काय, साधारणतः तुम्ही अशा पद्धतीच्या केसमध्ये 8 फ्लोअर्स उभे करू शकतात किंवा 8 फ्लोअर्स इथे कन्स्ट्रक्ट करू शकता. पण आत्ताच जे नेक्स्ट न्यूमेरिकल आहे किंवा न्यूमेरिकल 4 जे आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय म्हटलंय, नंबर ऑफ फ्लोअर्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड म्हणजे 7 फ्लोअर्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड अँड मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज 700 स्क्वेअर मीटर आहे. बघा नंबर ऑफ फ्लोअर्स दिले आहेत, यस, आणि मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज दिला आहे. सो यू कॅन फाइंड आउट द बिल्टअप एरिया, यू कॅन फाइंड आउट द बिल्टअप एरिया. येस ऑर नो, सिंपल आहे. म्हणजेच काय, नंबर ऑफ फ्लोअर्स त्यांनी दिले आहे,
नंबर ऑफ फ्लोर्स 7 दिले आहे आणि मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज जे दिलं आहे, मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज जे दिलं आहे, ते आहे मित्रांनो 70 स्क्वेअर मीटर. म्हणजे ऑब्व्हियसली मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज दिलाय, नंबर ऑफ फ्लोर्स दिले आहे, तुम्ही बिल्टअप एरिया काढू शकता. म्हणजे 7 × 70 जर केलं तर 490 स्क्वेअर मीटर तुम्ही काढू शकता. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला होता बघा, 7 फ्लोर्स आहे, 1 2 3 4 5 6 7. हा 1 2 3 4 5 6 7. प्रत्येक फ्लोअरला 70 स्क्वेअर मीटर आहे, असं याचा अर्थ आहे. प्रत्येक फ्लोअरसाठी किती आहे? 70 स्क्वेअर मीटर. म्हणजे टोटल बिल्टअप एरिया किती झालाय मग? 490 स्क्वेअर मीटर. हे त्याचं आन्सर येणार. हे पण खूप सिंपल होतं, फक्त काय जे डिवाइडला होतं ते तुम्हाला मल्टिप्लायला घेऊन जायचं होतं, बाकी काहीच नव्हतं. बरोबर आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे टोटल बिल्टअप एरिया. तुम्हाला काय की 3 फ्लोअर्स दिले आहे आणि टोटल बिल्टअप एरिया हा 700 दिलाय. ऑब्व्हियसली बघा, टोटल बिल्टअप एरिया दिलाय 700 आणि 3 फ्लोअर्स दिले आहे. टोटल बिल्टअप एरिया 700 डिवायडेड बाय प्लॉट कव्हरेज, मी इथे प्लॉट कव्हरेज असं लिहितोय, इज इक्वल्स टू नंबर ऑफ फ्लोअर म्हणजे 3 दिले आहे. म्हणजेच प्लॉट कव्हरेज किती येणार? तर ऑब्व्हियसली 700 डिवायडेड बाय 3. येस ऑर नो? आता याचा अर्थ काय झाला प्लॉट कव्हरेजचा, की बाबा रे 3 फ्लोअर्स आहे, 1 2 3, बरोबर, 3 फ्लोअर्स आहे आणि या 3 फ्लोअर्स मिळून जो की बिल्टअप एरिया आहे तो दिला आहे 700 स्क्वेअर मीटर. बरोबर आहे, 700 स्क्वेअर मीटर. आणि तर प्रत्येकासाठी तुम्हाला शोधायचा होता. एकदम सिंपल पद्धतीत तुम्ही काढलाय. यस. सो अशा पद्धतीने एकदम सिंपल न्यूमेरिकल्स आहेत. आता ATP 2018 क्वेश्चन नंबर 60 जो त्यांनी तुम्हाला दिलाय हा एकदम वेगळ्या पद्धतीत दिलाय. या प्रॉब्लेम मध्ये काय म्हणतायत बघा, सगळ्यात पहिल्यांदा एकदा एका मिनिटात तुम्ही वाचून घ्या की या प्रॉब्लेम मध्ये काय दिलाय. ते काय म्हणत आहे, एरिया ऑफ प्लॉट इज 80 स्क्वेअर मीटर. म्हणजेच त्यांनी दिलाय प्लॉट एरिया 800 स्क्वेअर मीटर. ऍग्री? 800 स्क्वेअर मीटरचा प्लॉट एरिया दिलाय. हे चुकून आलंय. द मॅक्झिमम परमिसिबल फ्लोअर एरिया रेशिओ FAR त्यांनी दिलेला आहे, फ्लोअर एरिया रेशिओ दिलाय 150. याला कन्वर्ट जर करायचं असेल तर हा रेशिओ मध्ये असतो, कारण हा वर्डच इथे सांगतो फ्लोअर एरिया रेशिओ. सो दिस इज नथिंग बट द 1.5. म्हणजेच काय, तुम्हाला जो FSI दिलाय तो 1.5 किंवा फ्लोअर एरिया रेशिओ हा 150 दिलाय. 150 दिला म्हणून कन्फ्यूज होऊ नका. हा सिंपल तुम्हाला इन द केस ऑफ पर्सेंटेज दिलाय, त्याला डिवायडेड बाय 100 करा, यू विल गेट द आन्सर. आणि मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज जे दिलाय मित्रांनो, मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज हे पर्सेंटेज मध्ये दिलाय. किती? 50%. लक्षात घ्या, किती? 50%. Utilizing the full permissible ground coverage and assuming all floors of same area. म्हणजे बाबा रे प्रत्येक फ्लोअर जो आहे तो सेम एरियाचा असेल. हाऊ मेनी स्टोरीज कॅन बी बिल्ट अप ऑन द प्लॉट? ऑप्शन आहे 3 4 6 की 8. या पद्धतीत तुम्हाला न्यूमेरिकल दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा कंडिशन आहे की मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेजचा अर्थ काय असतो. डोक्यात फिट करून ठेवा, लक्षात ठेवा, नोट्स मध्ये लिहून ठेवा. मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज चा रिलेशन हे प्लॉट एरिया सोबत असतो. प्लॉट एरिया हा रिलेट करतो मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज सोबत. आता प्लॉट एरिया 800 स्क्वेअर मीटर आहे. बघा प्लॉट एरिया किती आहे? 800 स्क्वेअर मीटर. एकदम सिंपल कंडिशन मध्ये सांगणार आहे. ओके, एकदम सिंपल कंडिशन मध्ये. आता ते काय म्हणतायत की किंवा तुम्ही सुरुवातीला बिल्टअप एरिया काढून घ्या. बिल्टअप एरिया इज इक्वल्स टू काय झालं रे? FSI किंवा फ्लोअर एरिया रेशिओ मल्टिप्लाइड बाय प्लॉट एरिया. बरोबर आहे. हा बिल्टअप एरिया झाला. बिल्टअप एरिया किती आहे बघा,
FSI आहे मित्रांनो 1.5, प्लॉट एरिया झाला 800 स्क्वेअर मीटर, म्हणजे हा टोटल झाला 1200 स्क्वेअर मीटर एक्झॅक्टली, बरोबर आहे. येस, बिल्टअप एरिया 1200 स्क्वेअर मीटर झाला. आता आपण आतापर्यंत काय बघितलं, नंबर ऑफ फ्लोअर्स आपल्याला माहिती करायचे आहेत. यापैकी काहीतरी एक नंबर ऑफ फ्लोअर्स आहे. नंबर ऑफ फ्लोअरचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ फ्लोअर्सचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, बघा इथे आपण तेच केलंय, टोटल बिल्टअप एरिया अपॉन मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज. मग टोटल बिल्टअप एरिया डिवायडेड बाय मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज. एक्झॅक्टली, येस ऑर नो. आता या केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल, टोटल बिल्टअप एरिया आपल्याला भेटलाय, मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज एरिया पर्सेंटेज मध्ये दिलाय, पण हा जो पर्सेंटेज असतो मित्रांनो, मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज हे 50% विथ रिस्पेक्ट टू प्लॉट असतो, प्लॉट एरिया असतो. लक्षात ठेवायचं, कोणासोबत असतो, प्लॉट एरिया सोबत. ऑब्विसली 50% ऑफ विथ रिस्पेक्ट टू प्लॉट एरिया म्हणजेच किती झाला रे, 400 स्क्वेअर मीटर, बरोबर आहे. टोटल 800 आहे, त्याचा 50% किती होणार, 400 स्क्वेअर मीटर. आणि टोटल बिल्टअप एरिया आहे 1200 डिवायडेड बाय मॅक्झिमम प्लॉट कव्हरेज आलाय 400. तुम्हाला सिंपल 3 आन्सर मिळेल, म्हणजेच ऑप्शन ए हे करेक्ट येत आहे. ॲज सिंपल ॲज. लक्षात आलं? आय होप सो की तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन बघणार आहोत, हा जो की थोडा वेगळ्या पद्धतीत आहे. त्यानंतर काही रिस्पेक्टिव्ह MCQs आहे जे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून किंवा होमवर्क म्हणून तयार केले गेले आहेत. अशा पद्धतीचे आपण काही न्यूमेरिकल्स पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की ऑलरेडी आपला ATPचा कोर्स हा चालू झालेला आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना कुणाला जॉईन करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि कोर्स जॉईन करू शकता. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट टाइम.